एवढं सर्व इंडियन आर्मी करते ते कोणासाठी? काय आहे सियाचीन? सिया म्हणजे गुलाब आणि चीन म्हणजे घाटी. म्हणजे घाटी अर्थात जिथे गुलाब फुलतात अशी जागा. सियाचीनमधलं तापमान उणे 40 अंशापर्यंत खाली जातं, ज्यामुळे श्वास घेणंही कठीण. सियाचीनची उंची समुद्रसपाटीपासून 5,753 मीटर उंच आहे. सियाचीन हे जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र आहे. त्या युद्धक्षेत्रावर कमीत कमी 10,000 सैनिक कायम तैनात असतात. त्यांचा दिवसाचा खर्च 5 कोटी एवढा आहे. बेस कॅम्पपासून भारताची इंदिरा कॉल नावाची चौकी सर्वात दूर. तिथे जाण्यास सैनिकांना 20 दिवस लागतात. इंदिरा कॉल चौकीकडे जाणारे सैनिक एकापाठोपाठ चालतात. त्यांनी एकमेकांना दोरखंडाने बांधलेलं असतं. ऑक्सिजनची कमतरता असल्याने फक्त बर्फाचे डोंगर, ना झाड, ना जनावरं, ना पक्ष्यांचं वास्तव्य. बर्फावर सूर्याची किरणं पडली तर त्याचं प्रतिबिंब डोळ्यावर पडून दृष्टी कायमची जाण्याची भीती. थंडीपासून बचावासाठी सैनिक बरेच गरम कपडे वापरतात. तसंच तंबूत उष्णता राहावी म्हणून शेगडी ठेवतात. लाकडी फळीवर सैनिक स्लीपिंग बॅगमध्ये झोपतात. पण ऑक्सिजन नसल्याने झोपेतही मृत्यूचं प्रमाण जास्त. आंघोळ आणि दाढी करण्यास मनाई, कारण थंडीमुळे त्वचा नाजूक होते आणि जखमही भरून येत नाही. एक सैनिक जास्तीत जास्त 3 महिने सियाचीनमध्ये राहतो. त्याच्या हालचालींवर बंधनं असतात. सियाचीनमध्ये फक्त चिता नावाचं हेलिकॉप्टर उतरू शकतं. 19,000 फुटांवर काम करण्याची क्षमता असलेलं एकमेव वाहन चिता हेलिकॉप्टर. 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ इंदिरा कॉल चौकीच्या हेलिपॅडवर थांबत नाही, कारण शत्रूचा धोका. एवढं सर्व इंडियन आर्मी करते ते कोणासाठी? तुम्ही आणि आम्ही शांत आणि सुखी झोपावी म्हणून. तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.